गजब गजब यो तोरा वेळ झाला गोळा बुरा आता यो भवरा. जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्र, तुम्ही आजचा इथे व्हिडिओ सुरुवातीला बघितला असेल. अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मित्र. तर मित्रांनो, त्यासोबत मी आजच्या व्हिडिओसाठी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्र. जर का तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर मी टेलिग्रामवरती सुद्धा डेली मटेरियल जिथे व्हिडिओचं अपलोड करत असतो तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असेल तर आपल्या चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे ट्रेंड व्हिडिओचे ते रोज येत असतात मित्र. तर मित्र, अजून जे आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या. तिथं सुद्धा जे आपले काही अपडेट्स वगैरे जे ते येत असतात मित्र. तर मित्रांनो, चालत आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोड्यासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपला सर्वात आधी इथे VPN असेल तर आपल्या इथे कनेक्ट करायचे. त्यानंतर आपल्या बॅकवरून आपल्या कॅपकट ॲप येतो, आपल्या इथे ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे काही इमेज दिले तर यातून तुम्ही कोणताही इथं इमेज घ्या. घेतल्यानंतर आपल्याला त्या इमेजवरती इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय त्याची जी लेअर असेल ती आपल्या इथं 30 सेकंदापर्यंत इथं करायची आहे मित्रांनो. 30 सेकंदापर्यंत इथं केल्यानंतर आपल्या जिथे बघा मित्र काय यायचं आधी सुरुवातीला यायचं. सुरुवातीला आल्यानंतर ओरलीमध्ये जाऊन ॲड ओरलीमध्ये जायचं आहे. त्यानंतर व्हिडिओजमध्ये जायचे. त्यानंतर एक अशा प्रकारचा बेटवाला इथं व्हिडिओ दिला आहे तर तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा. तर ॲड केल्यानंतर ह्याचा सर्वात आधी जो काही इथं ॲडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे. तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला बघा मित्रांनो इथं काय करायचं आहे तर त्या बिटनुसार इमेज जे असतील ते आपल्या इथं स्प्लिट करायचे. तर बिट 2वरती येऊन इथं स्प्लिट करायचे. परत आपल्या इथं बिट 3वरती जिथं काय करायचं येऊन स्प्लिट करायचे. परत बिट 4वरती येऊन इथं स्प्लिट करायचं. परत बिट 5वरती येऊन इथं स्प्लिट करायचे. त्यानंतर आपल्या बिट 6वरती येऊन स्प्लिट करायचं. परत बिट 7वरती येऊन स्प्लिट करायचे. परत बिट 8वरती येऊन जिथे आपल्या मित्रांनो इथं काय करायचं स्प्लिट करायचं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपल्या इथे जेवढं काय बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथे इमेज जे असतील तिथं स्प्लिट करून घ्या. तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर बिटवाला जो व्हिडिओ असेल तो आपल्या इथे डिलीट करून टाकायचा. तर डिलीट वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या इथे इमेज जे असतील ते रिप्लेस करायचे. तर ते करण्यासाठी आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचे. त्यानंतर आपल्याला रिप्लेसचे ऑप्शन शोधायचं. त्या रिप्लेसवरती जाऊन फोटोजमध्ये येऊन तुम्हाला अशा प्रकारचे काही इमेज दिलेत तर तुम्ही इथं अशा प्रकारे इमेजेस इथं तुम्ही चूज करू शकता आणि अशा प्रकारे त्या इमेज जे असतील तिथे रिप्लेस करू शकता. तर मित्र, अशा प्रकारे तुम्ही ही स्टेप फॉलो करून त्या इमेज जे असतील ते तुम्ही इथं रिप्लेस करून घ्या. तर रिप्लेस वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या काही इथं ॲनिमेशन इफेक्ट जे असतील ते इथे द्यायचे आहेत. आता मित्र, आता आपली इथं ॲनिमेशन द्यायचं आहे. तर देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत आपलं इनमध्ये यायचं आहे. इनमध्ये आल्यानंतर एक अशा प्रकारचा एक सॉरी मित्रांनो आपल्याला इथे बघा इनमध्ये आल्यानंतर इथे एक आपल्याला इफेक्ट भेटणार आहे बघा मित्रांनो. त्याचं नाव मित्र इरेग्युलर स्लायसेस. तर हा जो ॲनिमेशन असेल तो इथे अप्लाय करून टाका त्या इमेजला. परत नंतर सेकंड इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या इथं जिथे काय करायचं बघा मित्रांनो कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचं आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत इथं डिस्टॉर्ट राईट जो असेल तो इथं ॲनिमेशन द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत इथं डिस्टॉर्ट लेफ्ट जो तो असेल ॲनिमेशन तो इथे द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं डिस्टॉर्ट राईट हा जो ॲनिमेशन आहे तो इथे देऊन टाका. तर आपल्याला हे जे ॲनिमेशन असेल ते आपल्या इथं रिपीट करायचे. तर ते कुठपर्यंत रिपीट इथं करायचे ते मी तुम्हाला इथे सांगतो. तर इथे बघा मित्रांनो 6 सेकंदापर्यंत आपले जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही हवाला जो ॲनिमेशन असेल तो रिपीट इथं द्या. त्यानंतर आपल्या नंतरचा जो 6 सेकंदाचा जो इथं जास्त लेअरवाला जो इमेज असेल त्यावरती आपल्याला येऊन जायचे. परत ॲनिमेशनमध्ये जायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर इनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यानंतर आपल्या झूम झूम जे तो कॉन्फिड अशा प्रकारचं ॲनिमेशन तिथं अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इमेज असेल त्यावरती आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बमध्ये येऊन इथं पेंडुलम 1 द्यायचा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या इथं पेंडुलम 2 द्यायचा. तर हेच हाच जो ॲनिमेशन आहे मित्र पेंडुलम 1 आणि 2 हाच आपल्या इथं रिपीट द्यायचा. तो कुठपर्यंत द्यायचा आहे तो मी इथं तुम्हाला सांगतो आता. तर बघा मित्र, आपल्या 10 सेकंदापर्यंत इमेज असतील तिथंपर्यंत तुम्ही इथं रिपीट अप्लाय करा. परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचे. परत आपलं ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन जायचे. त्यानंतर वेव्ह अँड स्लाइड अशा प्रकारचं ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इमेज असेल त्यावरती आपल्या इथे येऊन जायचं. परत आपलं ॲनिमेशनमध्ये यायचे. परत इनमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचं एक बघा मित्रांनो अशा प्रकारे असेल एक ॲनिमेशन रोटेशन ओपनिंग तर तो इथं अप्लाय करून टाका. तर अप्लाय केल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं स्लिप अँड स्लाइड 1 द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत जिथे स्लिप अँड स्लाइड 2 हा जो ॲनिमेशन आहे तो इथे देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत जिथे इनमध्ये येऊन जायचं. इनमध्ये आल्यानंतर चॉस
अंडोल अशा प्रकारचा जे एक ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपलं परत नंतरचा जो काही इथे इमेज असेल त्यावरती आपल्या इथे येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जायचे, परत कॉम्बोमध्ये आल्यानंतर वे ॲम्प्लिफिकेशन अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्या परत शेवटचा जो काही इथं इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर इनमध्ये येऊन जायचं. इनमध्ये आल्यानंतर जामेद शटर अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तिथं अप्लाय करून टाका. तर मित्र अशा प्रकारे आपल्या इथे जेवढे काही इमेज होते त्या सर्व इमेजेसला आपण इथं ॲनिमेशन इथं देऊन झालेलं आहे आता आपलं. ओके. तर मित्र आता आपले इथं इफेक्ट जे असतील तिथे द्यायचे. ते देण्यासाठी आपल्या सुरुवातीला येऊन जायचं. सुरुवातीला आल्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्ट यामध्ये जायचे. त्यानंतर आपल्या बघा एक ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये विंटर डेड अशा प्रकारचं इथे एक इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती इथं करून घ्या. परत सेकंड इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक अशा प्रकारच्या चालकी ॲक्शन अशा प्रकारचं इथं एक इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची जी असेल ते आपल्याला 3 सेकंदापर्यंत इथं करून घ्यायचे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये 3D कार्ड्स अशा प्रकारचा बघा 3D कार्ड एक्सप्लोजन अशा प्रकारचा जो इथं इफेक्ट आहे तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वरती इमेजवरती इथं करून टाका. परत नंतरच्या इमेजवरती जायचे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन व्हॅलेंटाईनमध्ये येऊन आपल्याला बघा एक अशा प्रकारचा एक फ्रीजिंग विंटर अशा प्रकारचा एक इफेक्ट आहे तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे 2 इमेजवरती इथं करून टाका. परत एक इमेज सोडायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्याला इथं बघा मित्रांनो काय करायचंय, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच एक आपल्याला बघा एक रँडमाइज अशा प्रकारचा एक भेटणार आहे बघा रँडमाइज कट. तर तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. म्हणजे कुठपर्यंत करायचे ते बघा मित्रांनो 9 सेकंदापर्यंत इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्याला इथं इमेजवरती येऊन जायचे. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ग्रॅफिटी ऑप्शनमध्ये येऊन आता राईट थंबनेल अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून टाका. म्हणजे 2 इमेजपुरती इथं करून टाका. परत नंतरच्या आपल्याला काय करायचं मित्रांनो, इमेजवरती येऊन आपल्या बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ट्रेनिंग ऑप्शनमध्ये पार्ट असेंबल अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरतीचं करून टाका फक्त त्या आणि त्याच इमेजपुरती. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये स्पीच ऑप्शनमध्ये येऊन 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. आणि परत नंतरच्या इफेक्ट आपल्याला इमेजवरती जायचं आहे. परत आपल्याला इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन डिरेक्टरच्या ऑप्शनमध्ये येऊन वन ऑफ मेन अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची जी असेल ती 2 इमेजपुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्याला इथं ह्याच्यावरती यायचं आहे मित्रांनो इमेजवरती. त्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन रँडमाइज कट अशा प्रकारचा जो एक इथं इफेक्ट आहे मित्रांनो तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची जो 2 इमेजपुरती इथं करून टाका मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपलाचा जो काही इथं व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला इथं एक्सपोर्ट करायचं. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला व्हिडिओ वरती बघा मित्रांनो एक एक्सपोर्टचा ऑप्शन जो आहे तो आपल्या इथं दिसत आहे. त्या एक्सपोर्टवरती इथं क्लिक करा. म्हणजे आपला जो आजचा जो व्हिडिओ आहे तिथं एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे त्याच्या ते व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून जिथे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.